आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे साद तुला, एक नवी कोरी ऑडिओ स्टोरी. वाचकांच्या पसंतीस उतरलेली शरयू आणि मल्हारची कथा. चला सुरुवात करतीये साद तुला भाग 3. डॅड आणि मॉम एकमेकांकडे पाहत होते आणि प्रचंड हैराण होते. खरंच असं काही घडवलं गेलंय आपल्या लाडक्या मुलीच्या बाबतीत. त्यांना हे स्वीकारणं अवघड जात होतं आणि निनाद यांना एकदम आपला तोल गेल्यासारखं झालं. त्यांनी तोल सावरलं आणि ते सोफ्यावर बसले. निनाद, काय होतंय? तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही प्लीज स्ट्रेस नका घेऊ सगळ्याचा, ऐकताय का? मॉम एकदम त्यांना पकडायला धावली. त्यांनी बस मान हलवली. डॅड, आर यू ओके? तुम्ही काळजी करू नका ना, मी आहे ना, मी बघतो हे सगळं. वनराज पुढे होऊन म्हणाला. डॅड, आय एम सॉरी. तो इतक्या ठामपणे सांगत होता म्हणून मला असं वाटलं की खरंच काहीतरी झालंय. मी चुकले. शरयू ही उठून पटकन त्यांच्याजवळ गेली आणि त्यांच्या पायाजवळ बसत त्यांना सांगू लागली. आता थोडा वेळ हा विषय बंद कराल का? शरयू सावर स्वतःला आणि लोक पारखायला आता तरी शिक अगं. मॉम थोडी चिडून म्हणाली. पण मॉम, तो खूप चांगला वागत होता माझ्याशी. मला काय माहिती की तो फक्त सूड घेण्यासाठी. मी तर त्याच्यासाठी इतकं स्वतःला बदलत गेले, मलाही कळलंच नाही कधी. खरंच प्रेमात पडलेले त्याच्या मी आणि तुम्हाला भेटवणारही होते लवकरच. पण डॅड, तुम्ही खरंच ओळखताय का त्या मुलाला? मला बस सांगा कोण आहे, नाहीतर मी ना आत्ता त्या मुलाला इंस्टाग्रामवर शोधतो आणि त्याला असा सोडणार नाही. वनराज तिथून बाहेर पडू पाहणार तर एकदम डॅडने आवाज दिला. वनराज, थांब, कुठेही जाणार नाहीयेस. अहो, पण आपल्या शरूला त्याने असं वागवलंय, मला बिलकुल नाही आवडलंय. बिझनेस आणि घरचं आयुष्य असं कसं एक करू शकतो तो? त्याची दुश्मनी तुमच्याशी असेल तर त्याने ती माझ्यावर काढायला हवी होती. मला काही इश्यू नव्हता, पण एका मुलीच्या बाबतीत हे करताना त्याला लाजही नाही वाटली. माझं ऐकणारेस का? कोणीही काहीही करणार नाहीये. प्रत्येक वेळी अशा वागण्यासाठी समोरच्याला धडा शिकवायला जायची गरज नाहीये. आणि शरयू, तू आता इथं राहणार नाहीयेस. म्हणजे डॅड, असं का? तुम्ही माझ्यावर का रागवत आहात? माझी काय चूक आहे यामध्ये? शरयू आश्चर्य आणि दुःखाने म्हणाली. अगं, मी तुझ्यावर रागावत नाहीये शरयू. मी बस एवढंच म्हणतोय, तू उद्याच इटलीला जात आहेस. डॅड म्हणाले. पण का डॅड? निनाद बरोबर बोलतायत शरू. इथं राहशील तितकाच त्रास होईल तुला या सगळ्याचा, जे आम्हाला नकोय. मॉम काकुलतीला येऊन म्हणाली. पण तो वागला असा, मग मी का जाऊ? हो, त्रास तर होतोय मला, कारण मी याआधी कोणाच्या प्रेमात कधी पडलेच नव्हते मॉम. शरू, तू रजनी आत्याकडे जाणार आहेस, कळलं? यावर आता मला काहीही प्रश्न नकोय. आणि मी काही इतरांसारखं तुझं लग्न वगैरे ठरवत नाहीये. बस तुला वेगळ्या वातावरणात पाठवतोय. आता जरा स्वतःकडे लक्ष दे. तुला हवं ते कर, करिअर कर, पण बस झालं असं मुलांसारखं फिरणं. आता तरी ऐकशील का माझं? निनाद ठामपणे बोलत होते, पण वनराज चिडला. डॅड, मला तुमचं सगळं म्हणणं पटतंय, पण हे नाही पटत आहे. प्रत्येक वेळी आपण गोष्टी सोडून देतो, पण नेहमीच सोडून देण्याने प्रश्न तर सुटत नाहीत ना. पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करू आपण त्याची, नाहीतर मी बघतो काय करायचं. का थांबवताय तुम्ही मला? माझं रक्त खवळतंय त्याने. माझ्या बहिणीसोबत असं केलंय. तुम्ही इतकं शांत कसे काय राहू शकताय? वनराज संतापाने म्हणाला. आता आपल्याच घरातल्या माणसांसोबत लढणार आहेस का तू वनराज? निनाद मोठ्याने म्हणाले. काय? शरयू आणि वनराज दोघंही एकदम एकमेकांकडे पाहत बोलले आणि मग दोघंही मॉम डॅडकडे पाहत होते, पण दोघांच्या चेहऱ्यावर आता आठ्या होत्या. डॅड, काय बोलला तुम्ही आता हे? मॉम, याचा अर्थ तुलाही माहिती आहे? अरे बोला ना तुम्ही दोघं. आणि घरातले म्हणजे कोण? वनराज विचारत होता. हो ना, कोण आहे हा मल्हार डॅड? तुम्ही ओळखता का त्याला? आणि कसं काय झालंय नेमकं? आणि घरातलं म्हणजे? शरयूने सुद्धा विचारलं. आत्ता सध्या काहीही प्रश्न विचारू नका. ऐकणार आहात का तुम्ही दोघं? वेळ आली की सांगतो सगळं आम्ही. पण याचा अर्थ असा नाहीये की यात निनाद यांची चूक आहे. शरयू, वनराज, प्लीज
तुमची मॉम सांगते म्हणून तरी ऐकाल का? एवढा विश्वास तर आहे ना माझ्यावर? हवं तर मी तुमच्या दोघांसमोर हात जोडते. म्हणत मॉमने एकदम हात पकडले. पाहून शरयू आणि वनराज, हो अर्थात आहे मॉम. तू असा हात नको जोडू, सगळं गिल्टी वाटतंय. शरयू पुढे होत म्हणाली, मग जा आता आपापल्या खोलीत. आणि शरू, सावर स्वतःला. काळजी घे, उद्या सकाळीच तुझी बॅग भरून घेशील, ओके? मॉम तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, ओके. तिने बस मान हलवली, पण डोळ्यातून 2 अश्रू ओघळलेच. मॉमने तसं तिला जवळ घेतलं. शरयूला जवळ घेतलं तसं तिला पुन्हा रडूच फुटलं. थोडा वेळ गेला. मॉम शरयूला शांत करत होती, पण त्यावेळी कित्येकदा मॉमची नजर डॅडकडे जात होती. दोघांच्याही नजरेत वेदना होती, जणू खूप खोलवर सलणारी, जणू कधीची खोलवर रुतलेली ती जखम पुन्हा भळबळत होती. एक क्षणाला शरयू शांत झाली. मी आले तिला सोडून तिच्या रूममध्ये. चल शरू, म्हणत मॉम तिला तिच्या रूममध्ये सोडायला निघाली. आणि मनात उमडणारा प्रश्न घेऊन शरयू मात्र दबक्या पावलाने तिच्या बेडरूमकडे निघाली. नुकत्याच तुटलेल्या हृदयाची भळभळणारी जखम तिला प्रचंड वेदना देत होती. हृदयाचे झालेले असंख्य तुकडे कसे जोडले जाणार होते, जोडले पण जाणार होते की नाही, तिला काहीच ठाऊक नव्हतं. बेडरूममध्ये येऊन मॉम तिला सोडून गेली, पण ती मात्र काळरात्र होती शरयूसाठी. तुटलेल्या हृदयाच्या विखुरलेल्या तुकड्यांची वेदना तिचं काळी चिरत होती आणि ती खोल ठसठसणारी जखम नाही म्हटलं तरी तिला पुन्हा पुन्हा मल्हारला का आठवून देत होती, तिचं तिलाच कळत नव्हतं. एवढं प्रेमात का पडतो माणूस की त्याचं त्यालाही भान राहत नाही? समोरच्या माणसाने असं दुखावलं तर काय होईल आपलं याची तमाही नसते त्यावेळी, पण असं कोणी करायची हिंमत कशी आणि का करतो? कोणाचं हृदय तोडणं म्हणजे त्याला ठार मारणंच नव्हे का? आमच्यात जे काय होतं त्याला एक क्षणभर सुद्धा माझ्याबद्दल फिलिंग वाटल्या नसतील का? हे विशेष वाटतंय मला. मग ते काय होतं? तुला अमुक छान दिसेल, तू अशी राहा, कशासाठी? आणि मी मॉम डॅडच्या म्हणण्यावरही कधी बदलले नाही, पण त्याच्या म्हणण्यावर बदलू लागले स्वतःला. हाऊ स्टुपिड आय एम. पण कोणी असं आपल्यासोबत करेल असं स्वप्नात तरी वाटेल का? म्हणतात ना, कोणाला कायमचं संपवायचं असेल तर त्याला ठार मारायची गरज नसते, त्याला बस प्रेमात पाडावं, त्याला आपली सवय लागावी इतकी की तो आपल्याशिवाय श्वास घेणंही विसरून जावा. आणि मल्हारनेही तर तेच केलंय. त्याने तिचं हृदय तोडल्यानंतर शरयूचं हे जगणंही तर तसंच झालं होतं. तिचं शरीर फक्त राहिलेलं आणि मन मात्र तिळतिळ करत मरू लागलेलं. डोळ्यात आलेल्या पाण्यासह तिने डोळे घट्ट मिटले आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली, जे की आज तिच्यासाठी अगदीच अशक्य होतं. त्या रात्रभर शरयूची काही झोप लागलीच नाही. मानसिक प्रचंड थकवा आलेला तिला. त्यामध्येच तिने उठल्यावर प्राजक्ता आणि स्मिताचे मिस कॉल पाहिले, पण आता तिला कोणाशी बोलूच वाटत नव्हतं. नाही कुठल्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन द्यावं वाटत होतं. ती सरळ उठली आणि तिने बॅग भरायला घेतली. त्या क्षणाला मॉम डॅडचा निर्णय तिला योग्य वाटला, कारण इथे राहिलो तर त्या गोष्टी आठवून आपल्याला वेळ लागेल हे मात्र तिला निश्चितच वाटत होतं. आता तिला या सगळ्यांपासून इतकं दूर जायचं होतं की बस, तिला मल्हारचा देखील आठवायचा नव्हता. शक्य होतं का ते माहीत नाही, पण तो प्रयत्न तर ती करणार होती. शरयूला सकाळपासून तिच्या मित्रमैत्रिणींचे कॉल येत होते, पण तिनं कोणाचाही कॉल उचलला नाही. अगदी तिच्या बेस्ट फ्रेंड स्मिता आणि प्राजक्ताचा देखील. एअरपोर्टला पोहोचल्यावर त्यांना कॉल करून सांगायचं मी इथून रोममध्ये शिफ्ट होते, बस. त्यानंतर इथे माघारी यायचं नाही, तिथंच काहीतरी करायचं असा विचार ती आता करत होती. सकाळची अंघोळ वगैरे आटोपून ती तशीच निराश चेहऱ्याने खाली डायनिंग टेबलवर आली, जिथे मॉम डॅड आणि वनराज होते. एरवी दंगा करत येणारी शरयू आज अगदी शांतपणे टेबलवर जॉईन झालेली. तिचे डोळे रडून सुजले होते आणि चेहराही मलूल होता. मॉम डॅड आणि वनराजलाही तिला असं पाहून वाईट वाटलं. शरू ठीक आहेस ना? झोप झाली का तुझी बाळा? मॉमने काळजीने विचारलं. झोप कशी लागेल मॉम? मला ते सगळं विसरत नाही आहे. तिला पुन्हा आता रडू आलं. तसं तिने तिचा चेहरा दोन्ही हातात झाकला. हे शरयू, अगं सावरणारेच हा स्वतःला. वेडी आहेस का गं? मॉमने पटकन जाऊन तिला जवळ घेतलं. मॉम, मला हे कळत नाही, असं कसं कोण करू शकतं गं? इतकं सोपं असतं का गं?
शरयू शांत हो ना, तू वेगळा विचार कर. आणि म्हणूनच म्हणत होते तू इथं राहू नकोस. ऐक ना बाळा, तू आता थोडं खाऊन घे. 4:30ची फ्लाईट आहे. आणि हो, वनराज तुला तिथं आत्याकडे सोडायला येतोय. तिने बस मान हलवली, पण डोळ्यातून मधून मधून धारा वाहत होत्या. आज डायनिंग टेबलवर एकदम शांतता होती. तिची ही अवस्था पाहून कोणत्या आईवडिलांना आणि भावाला बरं वाटेल. तिला असं पाहून त्यांना अतिशय वाईट वाटत होतं. पण वनराजला राग येऊनही तो काही करू शकत नव्हता. आणि मॉम डॅड काय लपवत होते ते काही कळत नव्हतं. नाश्ता झाला की लगेच वनराज आणि ती मुंबई एअरपोर्टसाठी निघाले. तिला दुपारी 1:30ला चेकिंगसाठी मुंबई एअरपोर्टवर पोहोचणं गरजेचं होतं. आणि अखेर शरयू मल्हारच्या आठवणींपासून कायमची दूर निघाली. प्रवासादरम्यान तीही शांतच होती. मुंबई एअरपोर्टवर पोहोचण्याआधी वनराजच्या लक्षात आलं ती तिच्या मैत्रिणींचे फोन उचलत नाहीये. शरू, फ्रेंड्सचे फोन का उचलत नाही आहेस? अगं त्यांना सांगायचंच ना. हो सांगणार आहे. अगं मग सांग ना, त्या तुझ्या बेस्टी आहेत ना. हो दादा, मी खूप मिस करेन तुम्हाला. मॉम डॅडची काळजी घेशील. काहीतरी आहे जे ते सांगत नाही आहेत. मे बी बघू परत कधी काही सांगतात का. हे बघ, तू इथली काळजी करणार नाही आहेस. मी आहे ना. तू बस तुझी काळजी घे. आणि मला तू पहिल्यासारखी झालेली हवी आहेस हा, म्हणजे टॉम बॉय. बघ हा. अगं मला म्हणायचं तू खुश राहणार आहेस. खुश ते नाही सांगू शकत, म्हणत तिने काचेतून बाहेर मान वळवली. आणि तेव्हाही तिच्या गालावर अश्रू ओघळलाच. एअरपोर्टवर पोहोचल्यावर आणि चेक इन झाल्यावर शरयूने बाजूला येऊन पहिला प्राजक्ताला कॉल लावला. रिंग होणारा कॉल पुढच्या क्षणाला उचलला गेला. हे शरयू, अगं कुठे आहेस? काल रात्रीपासून कॉल करतोय तुला, तू उचलतच नाही आहेस. हॉटेलमधून निघतानाही सांगून गेली नाहीस. यार, आम्हीही तुझ्यासोबत आलो असतो. तू ठीक तर आहेस ना? मी ठीक कशी असेन प्राज? तिचा आवाज गहिवरला. हे शरयू, आपण भेटूया ना यार, आपण बोलू. खड्ड्यात गेला तो मल्हार, लायकी आहे का त्याची? प्राज प्लीज त्याचं नाव देखील काढू नकोस. ऐक ना, मी तुला हे सांगायला कॉल केलाय, मी रोमला चालले. काय? अगं अशी अचानक? प्लीज नको ना जाऊस, आम्ही खूप मिस करू अगं तुला. निदान जाण्याआधी तरी भेटायचं होतंस. ते आत्ता शक्यच नव्हतं प्राज. स्मितालाही सांग. मी नाही का करणार ग मिस तुम्हाला. मीही करेन ना यार, पण मला जावं लागेल. इथे राहून पुन्हा पुन्हा त्याच्या आठवणीमध्ये रडत बसायचं नाही आहे ग मला. हे देखील ते रडतच म्हणत होती. हे यार, हे सगळं काय झालं? आय हेट हिम. त्याने आमची मैत्रीण हिरावून घेतली. तू सोडलं असशील त्याला, पण आम्ही नाही सोडणार. बरं ऐक ना, मला आता ठेवावं लागेल. चल बाय, टेक केअर. वनराज बोलवत होता पाहून तिने कॉल आटोपता घेतला. हे बट तू कॉन्टॅक्टमध्ये राहणारेस हा तिकडे गेल्यावर? निदान आमच्या दोघींच्या तरी प्रॉमिस करणारेस शरयू? हो प्रॉमिस, मी करत जाईन तुम्हाला कॉल. चल बाय. बाय शरू. प्राजक्ताचा जड आवाज आला आणि शरयूने फोन ठेवला. तिने क्षणभर डोळे मिटले आणि मग दीर्घ सुस्कारा सोडत नव्या वळणाचा स्वीकार करत नव्या वाटेवर निघाली. तिच्या दृष्टीने जो मार्ग तिला मल्हारपासून दूर घेऊन जाणार होता, पण तिला माहीत नव्हतं हा मार्ग त्याच्यापासून खरंच दूर नेणार होता की पुन्हा त्याच्याकडे, काय माहीत. आजचा भाग इथेच संपलेला आहे. शरयू मल्हारच्या आठवणींपासून दूर जाण्यासाठी रोमला निघाली आहे. तिथं गेल्यावर खरंच ती त्याला विसरू शकेल का? आणि हे सगळं करताना मल्हारला एकदाही शरयूबद्दल फिलिंग्स वाटल्या असतील की नाही, हे जाणून घ्यायचं असेल तर ऐकत रहा कथा साद तुला. आणि कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.